नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं। आणि तुम्हाला आज टायटल बघून समजलं असेल की मी आज कुठं चाललो आहे ते। सो आता कोण कोण येणार आहे ते तुम्हाला पुढंच कळेल। सो आज खूप थंडी पडली इकडं मंडळी, हे बघा इकडं जॅकेट घातलं आहे, टोपी पण घातली आहे। सो आता मी थोड्याच वेळात निघणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आज खूप मजा येणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला। सो चला आता निघूया। हे बघा मी आता बॅग घेतलेली आहे बघा, आणि बाबा मला इकडे धारबंदड्याला पोहोचवतोय आणि तिथून मग काका येणार आहे तिसकावरून, मग त्यांच्याबरोबर मग जाणार आहे मी। सो आईला बाय बाय करूया, बाय। सो चला तर निघूया मंडळी। आता मी पोहोचलेलो आहे बघा धारबंदड्याला आणि आमचा प्रो इकडे आलेला आहे। हे बघा नमस्कार। आणि आता सवार झालेले आहे आणि आता मी वाया अनमोड मार्गे चाललोय। सो ते आम्हाला जवळ पडणार आहे। सो चला तर जाऊया आता। हे बघा आता मी इथं अनमोड घाट म्हणजे पोहोचलेलो आहे आणि आता इकडे बघू शकतो किती वळण आहे ते। आणि इथून कोल्हापूर अराउंड 220 किलोमीटर असणार आहे। सो आता घाट चढेपर्यंत जरा टाइम पाहिजे। टोटल घाट आहे तो अराउंड 15 किलोमीटर आहे फ्रॉम मोल्यावरून। मंडळी आता मी अनमोड क्रॉस केलेला आहे आणि अनमोडला 2 रस्ते होतात, एक वाया रामनगर मार्गे होतो आणि एक वाया खानापूर मार्गे। सो आता मी वाया खानापूर मार्गे होतो कारण हे शॉर्टकट पडतंय बेळगावला जाण्यासाठी आणि मग तिथून पुढे डायरेक्ट कोल्हापूर। इकडं खूप थंडी आहे ते रे, आता एवढी रात्रीची काय हो ते रे। आता आम्ही म्हणतो आता वाजले बघ किती वाजले? वाजता इतकी थंडी। हो तेच, गाडी गेली की सांगावर काटा आहे। तेच नाही रे। तर चला तर बघूया अँड कंटिन्यू कंटिन्यू। बघा इथं आता पहिला टोल लागलेला आहे मला आणि किती रुपये आहे तो बघूया। किती रुपये? 70। तर 70 रुपये टोल आहे इकडे। सो हा इकडं खानापूरला पहिला टोल लागतो। हे बघा आता तुम्हाला इथं दिसतोय हा 4 लेन हायवे आहे। सो एकदम मस्त आहे, आपला एकदम चकचकीत केलेला आहे बघा, खानापूर टू बेळगाव डायरेक्ट। हे बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे ते पुणे बेंगलोर नॅशनल हायवे आणि आता मी तो वाजलेला आहे बघा 10:30 झाली आणि आता मी इकडे मध्ये कुठं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबणार आहे बघा। मी आता इकडे ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि सगळ्यांनी इथं आता वडा सांबार घेतलेला आहे। कसं आहे रे टेस्ट? बरी आहे आणि चहा पण सांगितला आहे, चहा येणारच आहे। सो आता ब्रेकफास्ट करून घेऊया चला। दादा कसं आहे इडली वडा? इडली वडा तर एकदम मस्तच आहे सारखा, स्पेशली मेदू वडा तर एकदम क्रिस्पी आहे सारखा। सो तुम्ही इकडं आला तर नक्की इकडं ट्राय करा। तो हायवे आहे बघा, पुणे बेंगलोर हायवे, त्या साईडलाच इकडे एक रेस्टॉरंट आहे मलबार म्हणून। सो तिथं आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला। सो बेस्ट आहे मंडळी। आता मी मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आता कंटिन्यू परत चाललो आहे। परफेक्ट खाल्लंय आम्ही। हो एकदम बेस्ट सारखं ब्रेकफास्ट। आणि खावा कसा वाटत होता? किती गाणं गावतो। आता वाजलेले आहे 11:15 झाले। सो आणि 1.5 तास तरी पाहिजे कोल्हापूरला पोचायला। मंडळी आहे बघा आता मला दुसरा टोल लागलेला आहे। हे बघा आता दुसरा टोल होता तो 50 रुपयाचा। आता पुढं बघूया आणि लागतात की नाही।
आता आम्ही पोहोचलेलो आहे कागलला आणि आम्हाला हा आता तिसरा टोल लागला आहे. सो इथं आता बघूया किती काय तो टोल. किती रुपये? 120. सो मंडळी 120 रुपये इकडे टोल. हे बघा इकडं आता मॅप लावलाय मी आणि इकडं सगळं हायवेचं काम चालू आहे. सो मला जरा सावकाश जायचं वाटतंय. आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे. आणि ही बघा इकडे आता आम्ही कार पार्किंग केलेली आहे आणि ही तुम्हाला समोर दिसते सगळी कार पार्किंगची एरिया आहे. आणि जे लोकेशन आहे पार्किंगचं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो ते तुम्ही नक्की फॉलो करा. सो तुम्हाला बरं पडेल इकडं कार पार्किंगसाठी. आणि हे बघा इकडं आता प्रति 1 तास रुपये 40 रुपये आहे प्रति 1 तास. आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हे फ्री आहे. सो तुम्ही इकडं नक्की पार्किंग करू शकता जर तुम्ही माझं लोकेशन फॉलो केलं तर. हे बघा आणि हा इकडं दक्षिण दरवाजा आहे. दक्षिण दरवाजाच्या समोरच इकडं तुम्ही कार पार्किंग करू शकता. सो तुम्हाला मंदिरामध्ये जायला पण बरं पडेल. इथून जवळच आहे मंदिर आणि त्याच्या बाजूला हॉटेल वगैरे खूप आहे. म्हणजे तुम्हाला राहायचं बी असेल तर तुम्ही इकडे राहू शकता. मंडळी तुम्ही इकडं आता बघू शकता महालक्ष्मी अंबाबाईचं इथून दर्शन तुम्ही घेऊ शकता. हे बघा बाहेर स्क्रीनवर लावलेलं आहे. हे बघा आणि हे बघा फायनली आम्ही आता इकडं बॅगा घेऊन आता चाललोय ते रूमवरती. तुम्ही इकडं आता बघू शकता इथं दर्शनासाठी किती लोकांची गर्दी आहे ती. इथून आता आणि आम्ही उद्या जाणार आहे. रात्री बाहेरनं दर्शन करणार आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून जाणार आहे दर्शनासाठी. आणि आज आहे शनिवार तर बघा किती गर्दी आहे. सो चला आता रूम वरती जाऊया. कुठला घ्यायचा आहे तो बघूया. सो बघा आता आम्ही आलो इथे इकडं दैविक लॉजिंगमध्ये. आणि हे सारखं देवळाच्या ऑपोजिट बाजूला आहे आणि इथून मंदिर एकदम जवळ आहे. तुम्हाला आता दाखवतो मी. तर तुम्ही इकडून आता बघू शकता समोर दिसतंय ते मंदिर आहे. आणि इकडे बघा खालती सगळी फुलं घेऊन बसलेली आहे मंडळी. तर आणि त्यांचं ते इकडं रेस्टॉरंट आहे. सो तुम्ही इकडं रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकता. सो इथं आता जाऊ पत्ता सगळं करूया पेमेंट करूया. आणि हे बघा आता चावी घेतलेली आहे आणि आता मी चाललोय वरती. सो चला. तर मंडळी आता फायनली मी बोललेला आहे रूमवरती. आणि आम्ही जो रूम घेतलेला तो नॉन AC घेतलाय कारण बाहेर थंडी आहे. सो त्यामुळे आम्ही नॉन AC घेतला. आणि नॉन ACचं जे चार्जेस आहे 24 तासासाठी ते 1300 रुपये आहे. तो चला तर मंडळी आता आम्ही रूमवरून जर आता फ्रेश झालेलो मगाशी आणि आता आलो आहे ते आम्ही इकडं जेवायला. आणि आम्ही आता जेवायला आलो आहे ते बघा इकडं स्वरूप लक्ष्मी भोजनालय. आणि हे कुठल्या बाजूला आहे? दक्षिण दरवाजा त्याच्या साईडलाच आहे. हा तुम्ही इकडं बघू शकता हा रोड आहे त्याच्या आतमध्ये यायचं आहे तुम्हाला. आणि हे बघा हे तुम्हाला दिसेल स्वरूप लक्ष्मी भोजनालय. सो आता इथून जायचं आहे. जरा गर्दी आहे वाटतं. सो आम्ही वेटिंगमध्ये राहिलोय. गर्दी आहे. हे बघा पहिले आलेले इकडं पुरणपोळी आणि हे बघा तूप लावून. त्यानंतर आता थाली येणारच आहे. त्याला भूक लागलाय म्हणे बघ. टेस्ट करायला बेस्ट. वास बरा तुपाचा. वास पण एकदम मस्त आहे तो नाही रे. आम्ही करतो कशी आहे रे? ते आम्ही घराकडे करतो ना. कशी आहे टेस्ट? आम्ही मागव बघा बघा काय हिलाही रोज आले का फुलं खायची आता. हे बघा मी आणि काकून मागवली आहे ती साधी चपाती थाली. आणि काकांनी अभिन मागवली आहे ती स्पेशल भाकरी थाली. सो आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय आहे ते.
आणि आता खाऊन घेऊया आणि टेस्ट कशी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. सो चला. तर मंडळी थाली तर एकदम मस्तच आहे, काय प्रश्नच नाही आहे. कधी कोल्हापूरमध्ये येत असाल नक्की ट्राय करा ही थाली. आणि आम्ही मगाशी घेतली पुरणपोळी तर एक नंबर होती सारखी, साजूक तूप घातलेलं एकदम बेस्ट. सो तुम्हाला आवडत असेल तर नक्की इकडं ट्राय करा. सो आता मी इकडं बघा जेवतोय. चला. I hear the beat